सुट्टी झाली की चला कार्यक्रम सुरू. 3 तास. सराव संच 1.2 मधला दुसरा क्वेश्चन मला येत आहे सांगतो. दुसरा प्रश्न त्याच्यातला पहिला मला माहित आहे. x अधिक y बरोबर 6 आणि दुसरा आहे x वजा y बरोबर 4. x वजा y बरोबर 4. समीकरण नंबर 1 द्या आणि समीकरण नंबर 2 लिहायचं. समीकरण 1 च्या 4 क्रमित जोड्या शोधू किंवा काढू असं लिहिलं तरी चालतंय. x अधिक y बरोबर 6 समीकरण फर्स्ट आहे. इथं छानपैकी टेबल बनवायचा, मांडणी करायची, 4 डबे पाडायचे x, y हे शेवटच्या x y आणि x, y. त्याला 1 0 2 किंवा वजा 1 असं काही पण तुम्ही किमती ठेवू शकता तुमच्या मनावर. x ची किंमत आपण पहिली घेतो. इथं x बरोबर 1 ठेवू. आपलं 1 इथं ठेवायचे. 1 अधिक y बरोबर 6 म्हणजे y बरोबर 6. हे 1 इकडे गेल्यावर वजा 1 म्हणजे y बरोबर 5. चला 5 ही किंमत निघाली आपली. ते आलं आपलं 1,5. आता 0 ठेवले आपण. समजा x बरोबर 0 ठेवू. दुसरी किंमत शोधतोय. 0 अधिक y बरोबर 6 म्हणजे y बरोबर 6. चला झालं तर हे 6 आले. 0,6. आता 2 ठेवू. तिसरी किंमत x बरोबर आपण 2 ठेवतोय. तर 2 अधिक y बरोबर 6 म्हणजे y बरोबर 6. हे 2 तिकडे गेल्यावर वजा 2 म्हणजे y बरोबर 4. चला दुसरी किंमत आली आपली 4. इथं 2,4. आता तिसरी किंमत आपण ठेवू. इथं वजा 1 पेक्षा 3 ठेवू. अधिकच्या किमती येऊन जाणार तुम्हाला सोपं पडेल. चौथी किंमत x बरोबर आपण 3 ठेवू. 3 अधिक y बरोबर 6 म्हणजे y बरोबर 6 वजा 3 बरोबर 3. चला y बरोबर आलं 3. अशा पद्धतीने आपण किमती शोधल्या. आता सेम समीकरण 2 साठी सेम लाईन लिहायची. काय लिहायचंय? समीकरण 2 च्या 4 क्रमित जोड्या शोधू. समीकरण 2 लिहून घ्यायचं. x वजा y बरोबर 4. तर आपल्याला टेबल बनवायचा आहे असा. x y x, y. आपण 0 1 2 3 किंमत ठेवणार आहोत. 0 1 2 3 कुठं ठेवणार? x च्या ठिकाणी. पहिली किंमत 0 ठेवणार आहोत आपण. आपलं समीकरण आहे इथं 0 वजा y बरोबर 4. हे वजा आता हे 0 तर राहणार नाही म्हणजे y बरोबर इथं वजा 4 होईल. y बरोबर वजा 4. वजा 4. आता दुसरी किंमत आपण x बरोबर 1 ठेवतोय. 1 वजा y बरोबर 4 वजा y बरोबर 4. हे इकडे गेल्यावर वजा 1 म्हणजे वजा y बरोबर 3 म्हणजेच y बरोबर वजा 3 होईल. लक्षात घ्या. वजा तिकडे जाऊन जातात. वजा काय होतात? त्याला ट्रान्सफर होतात. आता तिसरी किंमत आपण x बरोबर 2 ठेवतोय. 2 वजा y बरोबर 4 वजा y बरोबर 4. हे तिकडे गेल्यावर वजा 2 म्हणजेच वजा y बरोबर 2 म्हणजेच y बरोबर वजा 2. या किमती लिहून घेऊ आपण इथं. हे वजा 3 वजा 2 1, वजा 3 लिहा. हे 2, वजा 2 लिहा. आता 3 किंमत ठेवायची आपल्याला. 1 ठेवतोय मी. x बरोबर आपण 3 ठेवू. तर 3 वजा y बरोबर 4 म्हणजे वजा y बरोबर 4. हे तिकडे गेल्यावर वजा 3 म्हणजे वजा y बरोबर 1 म्हणजेच y बरोबर वजा 1. या पद्धतीने आपल्याला सगळ्या किमती भेटलेल्या आहेत. वजा 1 इथं 3, वजा 1. आता फक्त शेवटचं काय असते? आपल्याला
आलेख पेजवर त्या किमती प्लॉट करायच्या असतात. आलेख पेजवर कसं दाखवायचं मी याच्यानंतर सांगतो, ते लिहून घ्या. पहा आता आपल्याला आलेख काढायचे. आलेखच्या नंतर ना आपल्याला उकल भेटणार आहे. तर असं एक्स आणि वाय चे रेषा काढून घ्यायच्या आलेख पेजवर. हे 0 इकडे असते 1 2 3 4 5 6 इकडे असणार आहे 1 2 3 4 5 ह्याला पण घ्या जरावर 6 याला पण घेऊ आपण थोडं लांबून. -1 -2 -3 -4 -5 -6 इकडं -1 -2 -3 -4 -5 -6. तर आपल्याला त्या दोन्ही समीकरणाचे हे जे बिंदू आहेत ते स्थापन करायचे. तर कसं करणार 1,5 पहिल्या समीकरणाचे करतोय आपण. लक्षात घ्या 1,5 1 हा हे जे अक्ष असते x अक्ष हे असणारे y इथल्या याचं प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आता 1 एकक आपण दोन्ही अक्षावर घेतोय तर दोन्ही अक्षावर करून टाका अशा पद्धतीने. पहिला बिंदू स्थापन करायचे 1,5 पहिली किंमत असते x दुसरी असते y. x वर 1 आणि y वर +5 +1 +5 कुठे आहे इथं आहे. हे इथं बिंदू येईल. डोक्यात यायले हे झालं 1,5. दुसरं काय आहे 0,6 0 x चा इथं आणि y चा इथं आहे तर तो दुसरा बिंदू इथं येईल 0,6 आहे. त्यानंतर 2,4 2 आहे इथं आणि 4 आहे इथं म्हणजे थोडक्यात तो बिंदू येईल इथं. त्या पद्धतीने हा झाला तुमचा 2,4. त्यानंतर 3,3 हा 3 आणि इथं 3 आहे तर हे इथं येईल तुमचा चौथा बिंदू 3,3. तर ही एक रेष अशी तुमची तयार होईल बघा अशा पद्धतीने. आणि या रेषेला तुम्ही नाव देऊन टाकायचं x + y बरोबर 6. आलं लक्षात? सोपं असते काय अवघड नाही. आता त्यानंतर ना दुसरे समीकरण आहेत आपले दुसरे बिंदू आहेत हे काय तुमचं 0,-4 आहे बरं का 0,-4. तर 0 कुठं आहे 0 x चा इथं -4 इथं आहे तर तुमचा पहिला बिंदू इथे 0,-4. दुसरा आहे 1,-3 1,-3 म्हणलं तर तुमचा दुसरा बिंदू इथे येईल बघा 1,-3. तिसरा बिंदू आहे 2,-2 हे 2 आणि -2 म्हणजे हे इथं येईल पुढचा बिंदू. हे झालं 2,-2. तिसरा बिंदू आहे 3,-1 म्हणजे तो इथंच काहीतरी येणार आहे अशा पद्धतीनं. हे झालं तुमचं 3,-1. तर ही काहीतरी रेष अशी तुमची तयार होईल अशी. आणि तुमचं उत्तर इथं कुठेतरी जाऊन टिकणार आहे. आता आपलं पक्क हेच आहे म्हणून माहित नाही. एकदा तुम्ही काय करा त्याचा आन्सर काय चेक करून घ्या फास्ट मध्ये. पहा तुम्ही जर तुमच्या आलेख पेजवर पाहिला तर ही रेषा काढल्यानंतर आणि ही रेषा काढल्यानंतर ते एक्झॅक्ट 5च्या आणि इकडच्या 1च्या लाईनमध्ये येईल. तुमचं उत्तर येईल 5,1. हे असेल तुमची शेवट. उकल लिहायचं उकल x, y बरोबर 5,1. आता तुमचं समीकरणाचं नाव पण देऊन टाकायचं इथं x + y बरोबर 4. याला जरा लांबपर्यंत लिहून घ्या. अशा पद्धतीचं तुमचा आलेख येऊन जाईल. आणि काही अवघड आहे ना तू जरा ते नीट काढते भाऊ असं दुसरं सोपं असं गणित आहे बघा हे 5 आणि 6 उकली लवकरच मिळणार आम्हाला. 5 आणि 6 सोडवू आपण. हा 5 आणि 6 उकली सराव संच 1.2 मधला स्टार दिले म्हणजे काय थोडं हे असते पॉइंट मध्ये असतात उत्तर काढायला बाकी काय असणार. तर आपण बरं ठीक आहे दुसरं म्हणायला दुसऱ्यापासून सुरुवात करू. दुसरं काय x + y बरोबर 5 आणि x - y बरोबर 3. x + y बरोबर 5 आणि x - y बरोबर 3. ह्याला समीकरण नंबर 1 ह्याला समीकरण नंबर 2 द्या. खाली यायच्या 4 क्रमिक जोड्या शोधू आपण डायरेक्ट. कशाच्या शोधणार आहे समीकरण 1.
क्रमित जोड्या शोधू. समीकरण 1 x अधिक y बरोबर 5. आपण दुसरं पहिलं सोडवलं होतं ना, ते राहिलंय ना. आता काय करायचं, आपल्याला एक टेबल बनवायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या मनाने किमती ठेवायच्या आहेत. समोर लागते एक्स वाय एक्स वाय. आपल्या मनावर 0 1 2 3 ठेवू आपण. एक्स बरोबर मी ठेवताय आता 0. पहिली किंमत शोधू आपण. 0 अधिक y बरोबर 5 म्हणजे y बरोबर 5 आहे, राईट. हे झालं 5. हे 0,5 पहिली किंमत घेतली. दुसरी किंमत आपल्याला शोधायची आहे. काय ते x बरोबर 1 ठेवू. तर 1 अधिक y बरोबर 5 म्हणजे y बरोबर हे 5 हे तिकडे गेल्यावर वजा 1 म्हणजे उत्तर हे 4. म्हणजे y ची किंमत किती आली तुमची? 4. y बरोबर 4. तर ही दुसरी किंमत. आता 2 ठेवू. x तिसरी किंमत शोधतोय आपण. x बरोबर आपण ठेवतोय 2. 2 अधिक y बरोबर 5 आणि y बरोबर 5 हे तिकडे गेल्यावर वजा 2 म्हणजे y बरोबर 3. 2,3. आता 3 ठेवू. चौथी किंमत शोधतोय आपण. x बरोबर 3 ठेवत आहोत. तर 3 अधिक y बरोबर 5 म्हणजे y बरोबर 5 वजा 3 बरोबर y बरोबर 2. तर याची किंमत येईल 2 म्हणजे 3,2. अशा पद्धतीने समीकरण 1 ची आपण 4 क्रमिक जोड्या शोधल्या आहेत. आता समीकरण 2 च्या शोधू आपण. समीकरण 2 च्या तीच लाईन लिहायची. 4 क्रमिक जोड्या. त्यासाठी स्पेशली आपण आता परत एक तक्ता तयार करू. एक्स वाय एक्स वाय कंसामध्ये ठेवायच्या. आता एक्सच्या किमती आपण म्हणा ना 1 0 1 2 3 ठेवणार आहोत. पहिली किंमत शोधतोय. x बरोबर 0 ठेवू. कशामध्ये? समीकरण 2 तुमचं इथे लिहून टाका. x वजा y बरोबर 3 येईल. तुम्हाला अजून एक सोपी गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. x ची किंमत काढू आपण. y च्या किमती ठेवू. y च्या जर किमती ठेवल्या या वजाचं कॅल्क्युलेशन करत बसायची आवश्यकता भेटत तेवढी गरज नाही. म्हणजे आपण ठेवू 0 1 2 3. कशाच्या? y च्या ठेवतोय बरं का. गणित चुकणार नाही, येतात व्हॅल्यू काही नाही. तर आपण काय करणार मग? x वजा 0 बरोबर 3. आता हे तर 0च आहे म्हणजे x बरोबर आलं 3. ही पहिली किंमत मिळाली. इथल्या 3,0. त्यानंतर दुसरी किंमत शोधतोय. y बरोबर आपण ठेवू 1. तर x वजा 1 बरोबर 3. x बरोबर हे 3 हे वजा आहे तिकडे गेल्यावर अधिक 1 म्हणजे बरोबर आलं 4. म्हणजे x बरोबर आलं तुमचं 4. 4,1. आता y बरोबर ठेवायचं आहे आपल्याला. y बरोबर 2. तर x वजा 2 बरोबर 3 म्हणजेच x बरोबर 3 हे इकडे आल्यावर अधिक 2 बरोबर 5 म्हणजे x ची किंमत आली 5. हे आलं 5,2. आता 3 ठेवू. y बरोबर 3 म्हणजेच x वजा 3 बरोबर 3 म्हणजेच x बरोबर 3 हे तिकडे गेल्यावर अधिक 3 बरोबर 6 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 6. अशा पद्धतीनं 4 किमती तुम्हाला भेटल्या. हे तिसरं आणि हे चौथं. इथं काय भेटलं आपल्याला? 6. लिहायचं 6,3. झालं. आपल्याजवळ आता दोन्ही समीकरणाच्या किमती भेटलेल्या आहेत. 4 क्रमिक जोड्या शोधलेल्या आहेत आपण. आता आलेख काढायचा. आलेख मी तुम्हाला वहीवर सांगतो. पहा, आलेख पेजवर आपल्याला हे सगळ्या किमती प्लॉट करायच्या. कसं करायचं? हे असते आपलं y अक्ष आणि हे असतं आपलं x अक्ष. जे आडवं असते ते x आणि जे उभं असते ते y. हे लक्षात ठेवायचं. प्रमाण लिहून टाकायचं. दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 एकक. आपण त्या पद्धतीनं मांडणी करून घ्यायची.
आता आपल्याला समीकरण x अधिक y बरोबर 5 ह्या समीकरणाच्या ह्या ज्या किमती काढलेल्या आहेत त्या इथं आपल्याला दाखवायच्या आहेत. तर पहिली किंमत आहे 1,4. 1 पहा आणि पहिली किंमत कोणती कोणाची असती x ची, दुसरी किंमत y ची. x ची ही y ची असणार आहे, प्रत्येकांचं सेम तसंच. तर पहिली किंमत आपल्याला 1 ही x ची इथं ही आली. त्यानंतर ना 4 हे इथं 4 आहे y चे अधिकचे, हे अधिकचं x 1 अधिकचं 4. आता हे दोन्ही कुठं मिळतात, कुठं छेदतात ते पाहायचं. इथं छेदतात बघा, हे इकडून जाऊन इथं छेदणार आहे बरोबर. हे झालं तुमचं 1,4. त्यानंतर ना दुसरं आहे 2,3. 2 आपलं हे आहे, 3 इकडचं हे आहे, तर 2,3 तुमचं इथं येईल. हे झालं तुमचं 2,3. तिसरा पॉईंट आहे 3,2. 3 आपलं एक्सचं आणि 2 आपलं वायचं, तर तो बिंदू येईल इथं. हे आहे तुमचं 3,2. त्यानंतर ना शेवटचा आहे 4,1. 4 आहे इथं आणि 1 आहे इथं, म्हणजे ते इथं भेटणार आहे, तर तो बिंदू झाला तुमचा 4,1. आता ह्याला जोडून घ्यायचं. हे चारही बिंदू आपल्याला असे जुळवायचे आहेत. पहा तुम्हाला सोपी पद्धत ह्या बिंदूवर ठेवून द्या, ह्याला इथं टेकवा. इकडच्या बिंदूला पण सेम तसंच जुळून घ्यायचं, दोन्हीकडून चेक करायचं एकदा हे बरोबर आहेत का. बरोबर वाटायला लागल्यानंतर ही रेष अशी ओढून घ्यायची, हे रेष पूर्ण काढून घ्यायची आणि हे समीकरण जे आहे ते लिहून टाकायचं. x अधिक y बरोबर 5. पॉज करतो. आता आपण चारही बिंदू प्लॉट केल्यानंतर त्यांचे जे निर्देशक आहेत ते लिहून टाकायचे आणि जो समीकरण आहे तो समीकरण त्या रेषेला नाव देऊन टाकायचं. x अधिक y बरोबर 5. आता x वजा y बरोबर 4. 3 आहे वाटतं ना रे, एकदा चेक करा. समीकरण 3च आहे ना. पॉज कर. समीकरण आहे x वजा y बरोबर 3. ह्याचे निर्देशक इथं आपण काढलेले 3,0. 3 आहे इथं आणि 0 वायचा 0 म्हणजे हे. आता जो 3 बिंदू आहे का तिथंच तेच येणार आहे, हे येईल तुमचं 3,0. ते जिथं जुळतात तिथं ते टिक करायचं आहे. हे झालं आपलं 3,0. आपण जरा बाजूला लिहिले. त्यानंतर आहे 4,1. 4 आहे इथं, 1 इथं, म्हणजे तो जो आधीचा बिंदू आहे तोच तुमचा 4,1 इथं आलेला आहे. त्यानंतर 5,2. 5 इथं, 2 आहे ह्या इथं, इकडचं 2 आलं का ह्या इथं, हे झालं तुमचं 5,2. त्यानंतर शेवटचं 6,3. 6 इथं आहे, 3 आहे ह्या इथं, म्हणजे हे दोन्ही जिथं भेटतात तो म्हणजे तुमचा झाला 6,3. आता हे चारही बिंदू तुम्ही जर पाहिलात तर एका रेषेतच असले पाहिजे, असतातच. आपण ही रेष पण अशीच ओढून घ्यायची, हे जुळवायचे बिंदू छानपैकी, त्यानंतर रेष ओढायची. आपल्याला जुळवलं आपण. आता रेष ओढून घ्या पूर्ण लांबपर्यंत. ही रेष ओढल्यानंतर ना ह्या समीकरणाचं नाव देऊन टाका. x वजा y बरोबर 3. आणि जिथं छेदनबिंदू आलेला आहे, हा बघा छेदनबिंदू आला आहे, कोणता आहे तो 4,1. ते म्हणजे तुमची उकल असणार. उकल x, y बरोबर 4,1 अशा पद्धतीनं